नमस्कार, जय हो। क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बौद्धिशी महासंघ प्रणेता तसेच इंटरनॅशनल फेडरेशन ट्रान्सपोर्ट असोसिएशन भारत राज्य सचिव मी अण्णासाहेब जावळे आपल्या महाराष्ट्रातील सर्व चालक मालक बांधवांना विनंती करतो की मित्रांनो, आज आपल्याला आपल्या शासनाकडून, आपल्या सरकारकडून आपल्या सर्व चालक बांधवांची, मालकांची फसवणूक होत आहे की काळा कायदा लागू केलेला नाही आहे, पण प्रत्यक्ष तसं न होता हा कुठेतरी लागू केलेला आहे आणि दिशाभूल केली जात आहे की हिट अँड रन हा कायदा अजून अंमलात आणलेला नाही, पण हा अंमलात आणण्यास त्यांना फार उशीर लागणार नाही, फार वेळ लागणार नाही। त्यामुळे आपण अजूनही झोपेत आहोत। त्यामुळे आपले चालक बांधव अजूनही रोडवरती गाड्या घेऊन फिरत आहे। मी आता पुणे भोसरी या ठिकाणी आहे, तर इथे दिसतं आहे की अजूनही गाड्या चालतात। बाकीचे ड्रायव्हर लोक जे आहेत बिचारे, ज्यांना खरंच तळमळ, ज्यांना कायदा कळतो, इवन सरकारी अधिकारीसुद्धा, वकील, ॲडव्होकेट आहेत, ते लोकसुद्धा आपल्या पाठीशी उभे आहेत। भारतातले बरेचसे सुजाण नागरिक आपल्या पाठीशी उभे आहेत। तरी कुठेही घाबरून न जाता, डगमगता आपण या काळ्या कायद्याचा निषेध करायचा आहे। तर हे सरकारलाही पटतं आहे की हा चुकीचाच आहे, पण मात्र यावर बोलायला कोणी तयार नाही। म्हणून आपल्या ज्या संघटना आहेत, महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र येऊन आपण काम करत आहोत। आणि मी जे औरंगाबादमध्ये उद्या 17 तारखेला जे जेल भरो आंदोलन होणार आहेत, तर यासाठी सुद्धा प्रत्येक ड्रायव्हरांचा सपोर्ट आणि सहकार्य मागतो। कारण मित्रांनो, हे आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे। त्यामुळे ज्या महाराष्ट्रात जेवढ्या संघटना असतील, गावापासून तर शहरापासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून दिल्लीपर्यंत आमचं सर्व संघटनेच्या लोकांशी संपर्क चालू आहे, सर्वांशी बोलणं चालू आहे। तरी काळजी नसावी, मात्र यासाठी सर्वांनी एकजूट असावं आणि असं समजू नये की हे आंदोलन एका संघटनेने केलं म्हणून आपण त्या ठिकाणी हजर व्हायचं नाही, असं नाही। तर माझं प्रत्येकाला पूर्वीपासूनची कळकळीची विनंती आहे आणि खरंच मला त्यात यश येतं आहे, याचाही मला अभिमान वाटतो की सर्व संघटना आज आपल्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी एक झालेल्या आहेत, एकवटलेल्या आहेत। तर असंच एकजूट ठेवा, नक्कीच आपल्याला न्याय मिळेल। आपल्या न्याय हक्काला कोणी अडू शकत नाही। आणि तरी महाराष्ट्रातल्या जेवढ्याही संघटना आहेत, त्याचे संस्थापक, पदाधिकारी, सहकारी, चालक, मालक सर्व हे आपल्यासोबत आहेत आणि आपण सर्व एकत्र एकजुटीने काम करणार आहोत अशी शपथ घेतो। आणि प्रत्येकाला मी, मग तो एक साधारण उपस्थित करता पाचोऱ्याचं चौधरी असतील किंवा अजून अकोला अमरावतीचे कोणसाहेब असतील किंवा महाराष्ट्राचे कोणत्याही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असतील, त्या सर्वांना माझा आणि माझ्या संघटनेचा, इंटरनॅशनल IFTS या संघटनेचा, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचा, महासंघाचा पूर्ण पाठिंबा आहेत असं मी जाहीर करतो। आणि यावरती उद्या औरंगाबाद या ठिकाणी बहुसंख्येने आपले चालक बांधव जमा होणार आहेत। त्यामध्ये जेल भरो आंदोलन हे असणार आहेत। या ठिकाणी सर्वांनी जावं, सर्वांनी त्या ठिकाणी हजर व्हावं अशी मी विनंती करतो। माझ्यावरती कायद्याने कुठंतरी बंधनं टाकलेले आहेत, त्यामुळं माझे हात बांधले जात आहे, पण माझ्या सहकाऱ्यांचे हात अजून बांधलेले नाही आहे। तर हे जे जेल भरो आंदोलन एकेकाला काय आतमध्ये टाकताय, तर सर्वांनाच आतमध्ये टाका। आणि आमची इथं आता हीच मागणी आहे की भलं तुम्ही कायदा तुमच्या हातात मागे घेणं नाही आहे, तर मग एक काम करा साहेब, सरकार महोदय, आपल्यास विनंती करतो की आमच्या ड्रायव्हर बांधवांना प्रत्येकाला अपघात झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये टाकणार आहात, 10 वर्ष सजा देणार आहात आणि 7 लाख ते 10 लाख रुपये असा अजामीन दंड देणार आहात। त्याऐवजी सर्व ड्रायव्हरना आतमध्ये टाका, जेल भरो आंदोलन त्यामध्ये त्यांना सर्वांना उचलून आतमध्ये टाका अशी मी विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आतमध्ये टाकताना मात्र एकच विचार करा, आमच्या चालक बांधवांचा परिवार हा मात्र रस्त्यावर उपाशी राहणार आहेत भविष्यात। आणि आमचा चालक बांधवच व्यावसायिक एवढ्याचाच परिवार नाही,
तर भारताच्या प्रत्येक नागरिकाचा परिवार हा रस्त्यावर येणार आहे. म्हणून मी तर असा आग्रह धरेल आणि अशी मागणी करतो आणि त्या मागणीवर आता ठाम आहे. कायदा मागे नका घेऊ, पण आमच्या ड्रायव्हर बांधवांच्या प्रत्येकाच्या अकाउंटला 50-50 लाख रुपये टाकून द्या. बिनधास्त आम्हाला 10 वर्षे नवे 20 वर्षे जेलमध्ये ठेवा आणि 50 लाख रुपयातून आम्ही ते 10 लाख रुपये भरू. अजून काही दंड लागला तोही भरू, पण मात्र आमच्या परिवाराला त्या 50 लाख रुपयामधले उरलेले जे पैसे असतील ते आमच्या परिवाराच्या, कोणाच्या मुलीचं लग्न करायचं असेल, कोणाच्या मुलीचे शिक्षण करायचे असतील, कोणाच्या आईवडिलांचे औषधं पाणी करायचं असेल, दवाखाना करायचा असेल, घर भाडं भरायचं असेल, तर असे सर्व त्यातून खर्च केला जाईल. हे नक्कीच तरच आम्हाला आतमध्ये टाकण्याचा प्रयोग करावा. खरी परिस्थिती अशी आहे की ज्या टायमाला क्रांतियोद्ध्याचे जे आहेत प्रकाश दंडकवार आणि त्यांचे सचिव दिनेश साळवे आणि मला आणि अजून 2 सहकाऱ्यांना जेव्हा आतमध्ये टाकलं होतं तर पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोनी ड्रायव्हर बांधव उपस्थित होते, पण प्रत्यक्ष त्यांना जामीन होता येत नव्हतं. त्याचं कारण असं आहे की आमच्या ड्रायव्हर बांधवांची परिस्थिती अशी की ते एक तर भाडोत्री घरात राहतात, कुठेतरी झोपडपट्टीत राहतात, कुठेतरी एक साधारण चाळीमध्ये राहतात, म्हणून ते फ्लॅटमध्ये वगैरे राहत नाही, त्यांच्या नावावर घर नसतं. आणि शेतीचा तर विषय सोडूनच द्या, कारण त्यांच्याकडे शेती नाही. त्यामुळे कायद्याने लिहून ठेवलं आहे ज्याच्याकडे उतारा असेल त्यालाच जामीन देता येतो. पण यात आमचे सर्व बांधवसुद्धा आर्थिक लेवलला नसल्याकारणाने मागे खचले होते. म्हणजे आम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला जामीनदार शोधणं कठीण झालं होतं. तर भविष्यात असा प्रत्येक ड्रायव्हरवरती प्रसंग येणार आहे. किती तळमळ असली तरी